Hello everyone. Today we are going to discuss about contact dermatitis, an example of type 4 hypersensitivity reaction. The delayed type of hypersensitivity resulting from the contact of a skin with certain antigen is called as contact dermatitis. आणि खूप कॉमन डे टू डे लाईफमध्ये यूज केले जाणारे काही केमिकल्स आहेत की जे आपल्यामध्ये कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस कॉज करतात. त्याच्यातले काही एक्झाम्पल्स आहेत सर्टन मेटल्स लाईक निकेल, क्रोमियम, मर्क्युरी, simple chemicals like formaldehyde, picril chloride which is present in hair dye, or certain drugs like penicillin, or fat soluble plant extract like pentadecacotacol which is a plant extract of plant poisonous oak. हे सगळे जे केमिकल्स आहेत वेन दे केम इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन दे कॉजेस द कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. Dermatitis means inflammation of skin, and the inflammation of the skin is caused due to the contact of a certain chemicals. त्यामुळे ह्याला आपण म्हटलंय कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. आत्ता आपण जे एक्झाम्पल सांगितले की काही मेटल्स असतील किंवा काही डे टू डे लाईफमध्ये यूज केले जाणारे केमिकल्स असतील लाईक हेअर डाय असेल किंवा ड्रग असेल, हे काही इंडिव्हिज्युअलमध्ये काय करतात, डिलेड टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनच्या मेकॅनिझमने त्यांच्यामध्ये काही आपल्याला स्किनच्या रिॲक्शन्स दिसतात ज्याला आपण कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस म्हणतो. जर बघितलं आपल्याला तर लक्षात येईल की हे जे सगळे केमिकल्स आहेत ते स्वतः अँटीजेनिक नाही आहेत. they themselves are not antigenic, but they become antigenic only when they bind with the skin protein. जेव्हा आपल्या स्किनमध्ये प्रेझेंट असलेल्या प्रोटीनबरोबर जाऊन हे केमिकल बाइंड होतात त्याच वेळी काय होतं, हे अँटीजन म्हणून काम करतात. मी काय म्हणते हे लक्षात येते का बघा. दिस केमिकल्स देमसेल्फ आर नॉट अँटीजेनिक. हे जे काही आपण म्हणूयात, आता इथं आपल्या डायग्राममध्ये आपण जे एक्झाम्पल बघतोय ते एक्झाम्पल कशाचं आहे तर पेंटॅडेका कॅटेकॉल. काय आहे पेंटॅडेका कॅटेकॉल? इट इज अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्लांट पॉयझनस ओक. आता पॉयझनस ओकमधलं हे जे पेंटॅडेका कॅटेकॉल आहे हे स्वतः काय आहे, अँटीजेनिक नाही आहे. पण वेन दिस पेंटॅडेका कॅटेकॉल बाइंड्स विथ द सेल्फ प्रोटीन, म्हणजे आपण म्हणूयात आपल्या स्किनमधल्या प्रोटीनला जेव्हा हे पेंटॅडेका कॅटेकॉल जाऊन बाइंड होईल, वेन इट अल्टर्ड द स्ट्रक्चर ऑफ आर स्किन प्रोटीन, देन अँड देन ओनली इट ॲक्ट ॲज अन अँटीजन. म्हणजे ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे की पहिल्यांदा तो जो अँटीजन किंवा जे केमिकल्स कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिससाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते स्वतः अँटीजेनिक नाही आहेत. ते केव्हा अँटीजेनिक होतात, जेव्हा ते आपल्या स्किनमधल्या प्रोटीनला जाऊन बाइंड होतात. मग ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसच्या, ह्या कोणामध्ये दिसतात? सो वी ऑब्झर्व द कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस ऑर द साइन अँड सिम्पटम्स ऑफ कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस ओनली when the sensitized individual came in contact with such allergen or antigen. मग आता माहीत पाहिजे सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअल म्हणजे काय किंवा सेन्सिटायझेशन म्हणजे काय. तर सेन्सिटायझेशन इज नथिंग बट वेन दीज केमिकल्स बाइंड विथ द स्किन प्रोटीन. ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यात आपल्या स्किनच्या प्रोटीनवर येऊन हे फॉरेन पार्टिकल किंवा हे केमिकल्स येऊन बाइंड होतात, त्या स्टेजला आपण म्हणतो सेन्सिटायझेशनची स्टेज. मग आपण म्हणू शकतो इथंपर्यंतची जी स्टेज आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज अ सेन्सिटायझेशन स्टेज. आणि हे जे सगळे आपल्याला सिम्पटम्स दिसतात कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसचे, हे फक्त कोणामध्ये दिसतील, इफ द सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअल केम इन कॉन्टॅक्ट विथ द ॲलर्जन ऑर केम इन कॉन्टॅक्ट विथ दिस केमिकल, तरच आपल्याला हे सगळ्या रिॲक्शन्स दिसतील. मग आता सेन्सिटायझेशन होतं कधी किंवा सेन्सिटायझेशनला कंडिशन काय लागतात, तर सेन्सिटायझेशन रिक्वायर्स द परक्युटॅनियस ॲब्सॉर्प्शन ऑफ दिस सबस्टन्सेस. परक्युटॅनियस आपण म्हणूयात ही स्किनची लेयर आहे, त्याच्या थ्रू हे केमिकल्स ॲब्सॉर्ब होऊन कुठं जायला पाहिजेत, आपल्या इपिथिलियल लायनिंगमध्ये जे प्रेझेंट असलेले जे काही प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनपर्यंत जायला पाहिजे. मग सेन्सिटायझेशन ऑकर्स ओनली वेन द केमिकल्स ऑर दी सबस्टन्सेस पेनिट्रेट थ्रू द स्किन, मीन्स परक्युटॅनियस ॲब्सॉर्प्शन ऑफ द स्किन जर त्या केमिकलचं झालं तरच इंडिव्हिज्युअल सेन्सिटाईज होईल. बरं, मग हे परक्युटॅनियस ॲब्सॉर्प्शन युजली होतं केव्हा, जेव्हा एखादा इंडिव्हिज्युअल त्याच्या ऑक्युपेशनमुळे किंवा ड्यू टू द कॉन्स्टंट ॲप्लिकेशन ऑफ सर्टन ड्रग, ॲप्लिकेशन ऑफ सर्टन ऑइंटमेंट, किंवा आपण हेअर डायच्या केसमध्ये बघितलं की फ्रिक्वेंटली जर कोण हेअर डाय यूज करत असेल तर सारखी जेव्हा त्या इंडिव्हिज्युअलची स्किन
त्या केमिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी काय होतं की हे जे केमिकल्स आहेत दे गेट ॲब्सॉर्ब बाय द स्किन अँड दे आफ्टर ॲब्सॉर्प्शन दे बाइंड विथ द स्किन प्रोटीन. म्हणजे त्यानंतरच हे जे सगळे केमिकल्स आहेत ते कशाला बाइंड होतील, आपल्या स्किनच्या प्रोटीनला बाइंड होतील. मग हे सेन्सिटायझेशन कधी कधी होऊ शकतं, समजा एखादं केमिकल आपण कंटिन्युअसली यूज करत असू तर, फॉर एक्झाम्पल हेअर डायज, किंवा ड्यू टू द टॉपिकल ॲप्लिकेशन ऑफ सर्टन ऑइंटमेंट्स. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात काही आपण ज्या क्रीम लावतो त्या काहींचा बेस क्रीम असतो तर काही ऑइंटमेंट असतात, म्हणजे ते लावल्यानंतर आपल्याला आपण म्हणूयात त्यांचा बेस काय आहे, ऑइल आहे, की ज्याच्यामुळे ऑइंटमेंटमध्ये म्हणजे एखादं ड्रग आपण ऑइल बेसमध्ये मिक्स करून जेव्हा लावतो त्यावेळी त्याला आपण ऑइंटमेंट म्हणतो. आपण लावणारे पण काय असतात, काहींना आपण क्रीम म्हणतो आणि काहींना आपण ऑइंटमेंट म्हणतो. ऑइंटमेंट लावल्यानंतर त्यांचा परसिस्टन्स पिरियड इन्क्रीज होतो, म्हणजे जास्त वेळासाठी ते आपल्या स्किनवर टिकून राहतात जे काही ड्रग आहे ते. मग असे काही ऑइंटमेंट आहेत की ज्याच्यात काही ड्रग असतील, फॉर एक्झाम्पल एनी ऑइंटमेंट विच कंटेन अ निओमायसिन, की निओमायसिन असलेलं एखादं ऑइंटमेंट तुम्ही लावलं तर प्रोलॉंग पिरियडसाठी ते निओमायसिन तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील, जास्त वेळासाठी ते स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि त्यामुळे ते स्किन प्रोटीनवर स्किनच्या लेअरला स्किन थ्रू ॲब्सॉर्ब होऊन परक्युटॅनियसली ॲब्सॉर्ब होऊन तुमच्या स्किनच्या प्रोटीनबरोबर जाऊन बाइंड होईल. सो कंडिशन काय आहे की जेव्हा हे केमिकल जास्त वेळासाठी तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हाच ते स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि तुमच्या स्किनच्या प्रोटीनबरोबर जाऊन बाइंड होतात. असे जे केमिकल्स आहेत ते जेव्हा जाऊन तुमच्या स्किनच्या प्रोटीनला बाइंड होतील, असे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना आपण म्हणूयात की ते इंडिव्हिज्युअल आता काय झाले आहेत, सेन्सिटाइज्ड झालेले आहेत. आणि अशा सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअलमध्येच मग आपल्याला काय दिसतात, ह्या रिॲक्शन्स दिसतात. म्हणून बघा की हेअर डाय पहिल्यांदा लावल्यावरच रिॲक्शन होईल असं नाही, पण जर काही इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेंटली हेअर डाय लावत असतील तर मग त्यांच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांना काही रिॲक्शन्स दिसायला लागतात. ज्याचं एक्झाम्पल आपण म्हणूयात, त्याचा मेकॅनिझम मे बी कसा असू शकतो, टाईप 4 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनसारखा असू शकतो. अँड देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. त्यामुळेच ह्याला डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हटलं आहे, की तो कॉन्टॅक्टमध्ये ॲलर्जन आल्या लगेच तुम्हाला सिम्पटम्स दिसत नाहीत. एकदा का तो कॉन्टॅक्टमध्ये ॲलर्जन आल्यानंतर इंडिव्हिज्युअल पहिल्यांदा सेन्सिटाइज्ड होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पटम्स दिसतील. युजली सिम्पटम्स दिसायला समटाईम इट टेक्स फ्यू डेज, आणि इफ द इंडिव्हिज्युअल वन्स गेट सेन्सिटाइज्ड देन आफ्टर when sensitized individual came in contact with the same allergen, त्यावेळी आफ्टर 48 to 72 hours or आफ्टर फ्यू डेज हे सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. त्यामुळे सिम्पटम्स दिसायला लागणारा हा जो वेळ आहे त्यामुळे या हायपर सेन्सिटिव्हिटीला म्हटलं जातं डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्किन टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये सुद्धा स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या एखाद्या ॲलर्जन होणारी रिॲक्शन बघितली आहे, त्याला इमिजिएट टाईप ऑफ रिॲक्शन म्हटलं आहे. मात्र इथं कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस हे डिलेड टाईपचं एक्झाम्पल म्हणून आपण कन्सिडर करतो आहे. इथं काय होतं की ॲलर्जन स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या लगेच रिॲक्शन होत नाही, तर रिॲक्शन डेव्हलप व्हायला इट टेक सम टाईम. आणि हा टाईम घेतो आहे कशासाठी, कारण फर्स्ट द इंडिव्हिज्युअल बिकम सेन्सिटाइज्ड अँड देन इट शोज द ॲलर्जिक रिॲक्शन. पहिल्यांदा तो इंडिव्हिज्युअल सेन्सिटाइज्ड होईल, मग त्याच्यात हे ॲलर्जिक रिॲक्शन दिसतील. आपण बघितलं की कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात. त्यात आपण एक्झाम्पल बघितलं हेअर डायचं किंवा काही ऑइंटमेंटचं. आता ह्याचं मेकॅनिझम काय आहे, द मेकॅनिझम इज व्हेरी सिमिलर विथ दॅट ऑफ द ॲलर्जी ऑफ इन्फेक्शन. काय होतं, वेन एनी ॲलर्जन केम इन कॉन्टॅक्ट विथ द सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअल, आपण काय म्हणूयात, डेव्हलपमेंट ऑफ डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कधी डेव्हलप होतील, ओनली वेन द सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअल सेकंड टाईम गेट एक्सपोज टू द सेम अँटीजन. आता आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये एक्झाम्पल कशाचं घेतलं होतं, तर पॉयझनस ओकचं. आपण म्हणूयात इंडिव्हिज्युअल सेन्सिटाइज्ड झाला आहे, म्हणजे काय झालं आहे की त्या पॉयझनस ओकचे जे काही केमिकल आहे पेंटाडेकाकॅटाकॉल ते जाऊन त्या इंडिव्हिज्युअलच्या स्किन प्रोटीनला बाइंड झालेले आहे. अशा सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअलमध्ये जेव्हा परत पेंटाडेकाकॅटाकॉल स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, मीन्स वेन द सेकंड टाईम सेम अँटीजन केम इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन, त्यावेळी काय होणार आहे, आता दिस अल्टर्ड प्रोटीन्स
आर कन्सिडर्ड ॲज अन अ फॉरेन पार्टिकल बाय आर सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम. आपल्या बॉडीमधल्या स्वतःच्याच इम्यून सिस्टीमच्या सेल ह्या अँटीजनचं आता जे ज्या प्रोटीनचं स्ट्रक्चर बदललं आहे त्या अल्टर्ड प्रोटीनला फॉरेन पार्टिकल कन्सिडर करतील. का फॉरेन पार्टिकल कन्सिडर करतात? कारण आता त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर अल्टर झालं आहे. कशामुळे अल्टर झालं आहे? कारण त्या प्रोटीनला येऊन कोण बाइंड झालं आहे? तर असे फॉरेन केमिकल्स येऊन बाइंड झालेले आहेत. आता त्याचं स्ट्रक्चर अल्टर झाल्यामुळे आपल्या इम्यून सिस्टीमच्या सेल त्या प्रोटीनला सेल्फ प्रोटीन म्हणून कन्सिडर करत नाहीत. अँड नाव आर इम्यून सिस्टीम सेल कन्सिडर्ड ऑल सच अल्टर्ड प्रोटीन ॲज अन अ फॉरेन पार्टिकल ऑर अँटीजन. आता त्याला आयडेंटिफाय कोण करतं? तर मेनली आपल्याला माहिती आहे देर आर सर्टन टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस. आपल्या स्किनमध्ये जे मॅक्रोफाजेस आहेत, टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस आहेत, त्यांना आपण म्हणतो लँगरहॅन्स सेल. सो लोकल लँगरहॅन्स सेल आयडेंटिफाय सच अल्टर्ड सेल्फ प्रोटीन ॲज अन अँटीजन. then they engulf that protein, process that protein and present that protein to the T helper cell. In this case, it present that protein to the T helper one subset ज्याला आपण म्हटलंय T delayed type of hyper sensitivity cell. कोणाला प्रेझेंट करतील? T delayed type of hyper sensitivity cell ला. In result to ड्यू टू दॅट प्रेझेंटेशन म्हणजे जेव्हा अँटीजन प्रेझेंटिंग सेल म्हणजे कोण इथं स्किनमध्ये आता लँगरहॅन्स सेल जेव्हा त्या फॉरेन प्रोटीनला म्हणजे आपण म्हणूयात अल्टर्ड प्रोटीनला काय करेल? प्रोसेस करेल आणि कोणाला प्रेझेंट करेल? टी डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी सेलला प्रेझेंट करेल. त्यावेळी टी डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी सेल ॲक्टिवेट होईल. त्याचा रिझल्ट काय होईल? दिस ॲक्टिवेटेड टी डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी सेल सिक्रेट सर्टन सायटोकाइन्स. त्याच्या रिस्पॉन्समध्ये ही सेल काय करते? काही सायटोकाइन्स सिक्रेट करते. मेनली कोणते कोणते सायटोकाइन्स आहेत? इंटरफेरॉन गॅमा, देन मॅक्रोफॅज किमोटॅक्टिक, मॅक्रोफॅज अँड मोनोसाइट किमोटॅक्टिक फॅक्टर आहे की जे किमोटॅक्टिकली मॅक्रोफॅजला आणि मोनोसाइट्सला काय करतील? अट्रॅक्ट करतील. आणि त्यानंतर आहे मॅक्रोफॅज मायग्रेशन, मॅक्रोफॅज अँड मोनोसाइट मायग्रेशन इनहिबिशन फॅक्टर. आता याचा रिझल्ट काय झाला की जेव्हा सेकंड टाईम सेम केमिकल त्या इंडिव्हिज्युअलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याच्या रिस्पॉन्समुळे लँगरहॅन्स सेलने त्या प्रोटीनला आयडेंटिफाय केलं, त्याला प्रोसेस केलं आणि टी डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी सेलला प्रेझेंट केलं. टी डिलेड टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटीने जे सायटोकाइन्स सिक्रेट केलेत त्या सायटोकाइन्सने मेनली काय केलं? दॅट सायटोकाइन्स मेनली अट्रॅक्ट द टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस. त्या स्किनमध्ये प्रेझेंट असलेले जे सगळे मॅक्रोफाजेस आहेत त्यांना कुठं अट्रॅक्ट केलं? त्यांना जिथं आपण म्हणूयात की जो केमिकल स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता त्या रिजनला सगळ्याच्या सगळ्या टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेसला आता किमोटॅक्टिकली अट्रॅक्ट केलं. त्याचबरोबर नियर बाय ज्या काही ब्लड वेसल्स, ब्लड कॅपिलरीज होत्या तिथून कोणाला अट्रॅक्ट केलं? तर मोनोसाइट्सला. आपल्याला माहिती आहे मोनोसाइट्स आपण जेव्हा ब्लडमध्ये प्रेझेंट असतील त्यांना आपण म्हणतो मोनोसाइट्स. ह्याच मोनोसाइट्स जेव्हा ब्लडमधून एका टिश्यूमध्ये येतात आणि तिथं त्या फर्दर मॅच्युअर होतात त्यांना आपण म्हणतो मॅक्रोफाजेस. जसं मॅक्रोफाजचं फंक्शन आहे तेच मोनोसाइटचं फंक्शन आहे. मोनोसाइट्स पण काय करतात? मोनोसाइट्स आर ऑल्सो इफेक्टिव्ह फॅगोसायटिक सेल्स आहेत. त्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या अँटीजनचं फॅगोसायटोसिस करतात तर मॅक्रोफाजेस, टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस टिश्यूमधल्या फॉरेन पार्टिकलचं किंवा अँटीजनचं फॅगोसायटोसिस करतात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं आहे? तर ऑल दीज cytokines secreted by the T delayed type of hypersensitivity cell, they attract large number of tissue specific macrophages and monocytes at the site of a contact or at the site of a entry of that allergen. तो ॲलर्जन ज्या साईटला किंवा आपल्या स्किनच्या ज्या पार्टमध्ये स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता तिथं जास्तीत जास्त प्रमाणात हे मॅक्रोफाजेस आणि मोनोसाइट्स अट्रॅक्ट होतील. All these macrophages and monocytes, they try to remove these foreign proteins from the circulation, and while trying to removing all these foreign particles or the chemicals from the circulation, they release certain lytic enzymes आणि त्याच्यामुळे ते काही लायटिक एन्झाईम्स रिलीज करतात ज्याच्यामुळे आपल्याला लोकलाइज्ड टाईपच्या ठराविक रिजनमध्येच आपल्याला फक्त काय दिसणार आहेत? ठराविक रिजनमध्ये लोकलाइज्ड रिजनमध्ये आपल्याला काही सिम्पटम्स दिसतात. त्याला आपण म्हणतो डर्मॅटायटिस.
आपल्याला स्किनचं इन्फ्लमेशन झाल्यासारखं दिसतं, ह्याला म्हणायचं डर्मॅटायटिस. मग ह्याचे सिम्पटम्स काय दिसतात आणि हे सिम्पटम्स कशामुळे, तर आपण जसं बघितलं तसं ड्यू टू द सायटोकाइन्स रिलीज्ड बाय द मॅक्रोफाजेस युजली वी ऑब्झर्व द टिश्यू डॅमेज. आणि हे टिश्यू डॅमेज कशामुळे झालं आहे, तर ड्यू टू द रिलीज ऑफ द लायटिक एन्झाईम्स बाय द मॅक्रोफाजेस. आता हे दिसताना आपल्याला सिम्पटम्स कसे दिसतात, तर the contact of sensitized individual with the surrounding allergen leads to the contact dermatitis. And contact dermatitis चे जे lesions आहेत, it varies from macules to papules to vesicles. आपल्याला ते lesions कुठल्या फॉर्ममध्ये दिसू शकतात, एकतर आपल्याला ते मॅक्युअल्सच्या फॉर्ममध्ये दिसतील, किंवा पॅप्युल्सच्या फॉर्ममध्ये दिसतील, किंवा वेसिकल्सच्या फॉर्ममध्ये दिसतील. आता डिफरन्स काय असतो मॅक्युअल्स, पॅप्युल्स आणि वेसिकलमध्ये? ज्याला आपण मॅक्युअल्स म्हणतो, मॅक्युअल्स आर द फ्लॅट डिस्टिंक्ट डिस्कलर्ड एरिया. म्हणजे आपल्या स्किनपेक्षा त्याचा कलर काय आहे, वेगळा हे आपल्याला लक्षात येतं, डिस्टिंक्ट कलर आहे, पण ते लिजन्स कसे आहेत, फ्लॅट आहेत, लक्षात येतं आहे. आणि त्याचं जर डायमीटर बघितलं तर इट इज युजली लेस दॅन 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरपेक्षा कमी डायमीटर असलेले जे लिजन्स आहेत, जे फ्लॅट आहेत, मात्र त्यांचा कलर आपल्या नॉर्मल बॉडी कलरपेक्षा डिफरंट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, डिस्टिंक्ट कलर आहे, की आपण इझिली तो डिस्टिंग्विश करू शकतो नॉर्मल स्किन कलर आणि त्या लिजनचा कलर, त्याला आपण म्हणतो मॅक्युअल्स. किंवा समटाईम कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसमध्ये कधी मॅक्युअल्स दिसतील तर कधी कधी पॅप्युअल्स ऑब्झर्व होतात. आता पॅप्युअल्स काय आहे, तर पॅप्युअल्स आर द रेज्ड एरिया ऑफ द स्किन दॅट इज लेस दॅन 1 सेंटीमीटर इन डायमीटर. इथं सुद्धा काय आहेत, 1 सेंटीमीटर डायमीटर, 1 सेंटीमीटरपेक्षा कमी डायमीटर असलेले लिजन्स आहेत, मात्र हे लिजन्स कसे आहेत, तर आपल्याला रेज्ड एरिया दिसतोय, म्हणजे आपल्याला इथं इडिमा दिसतोय, त्याला आपण म्हणतोय पॅप्युअल्स. समटाईम वी ऑब्झर्व द वेसिकल्स. आता वेसिकल्समध्ये काय डिफरन्स असतो, वेन दीज लिजन्स जे आपल्याला पॅप्युअल्समध्ये दिसत आहेत, इथं आपल्याला फक्त काय दिसतं पॅप्युअल्समध्ये, तर आपल्याला बंप दिसत आहेत, रेड कलरचे बंप दिसत आहेत, त्याला आपण पॅप्युअल्स म्हटलं, किंवा इडिमा दिसतोय आपल्याला, रेज्ड एरिया दिसतोय. बट समटाईम दिस रेज्ड एरिया ऑर दिस बम्प्स आर फिल्ड विथ द फ्लुइड. त्याच्यात त्या बम्प्समध्ये कधी कधी काय असतं, फ्लुइड भरलं जातं किंवा फ्लुइड असतं, किंवा कधी कधी पस आपल्याला दिसतो. वेन सच पस ऑर फ्लुइड फॉर्म बम्प्स आर ऑब्झर्ड, तर त्याला आपण म्हणतो वेसिकल्स. मग एकतर कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसमध्ये आपल्याला कुठले कुठले सिम्पटम्स दिसू शकतात, आयदर वी ऑब्झर्व द मॅक्युअल्स, पॅप्युअल्स ऑर मॅक्युअल्स, पॅप्युअल्स ऑर वेसिकल्स, किंवा समटाईम त्याला पस्च्युअलसुद्धा म्हणतात. पस्च्युअल आणि वेसिकलमध्ये डिफरन्स काय आहे फक्त, तर पस्च्युअल आणि वेसिकल आणि पॅप्युअल ह्यातला डिफरन्स काय, तर पॅप्युअलमध्ये फक्त रेज्ड एरिया दिसेल, बंप फक्त दिसेल, मात्र वेसिकल आणि पस्च्युअल ज्याला आपण म्हणतो त्याच्यात फ्लुइड प्रेझेंट असतं किंवा ब्लिस्टरसारखं ते दिसतं, त्याला आपण वेसिकल म्हणतो. सो ऑल दीज आर द सिम्पटम्स ऑफ द कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. वी कॅन इझिली डायग्नोज द कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. सो हे सिम्पटम्स आहेत, पण ह्याला ट्रीटमेंटपेक्षा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फर्स्ट डायग्नोज द कॉझिटिव्ह एजंट ऑफ कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस कशामुळे होतं हे आधी कन्फर्म करणं फार गरजेचं असतं, की ज्याच्यामुळे यू कॅन अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ दॅट ॲलर्जन और यू कॅन अवॉइड द कॉन्टॅक्ट विथ दॅट ॲलर्जन. तुम्ही त्या ॲलर्जनबरोबर कॉन्टॅक्ट इझिली अवॉइड केला तर तुम्हाला हे सिम्पटम्स दिसणार नाहीत. पण तुम्हाला नक्की ॲलर्जी कशाची आहे हे आधी माहीत असायला हवं, त्याच्यासाठी डायग्नोसिस महत्त्वाचं असतं. सो फॉर द डायग्नोसिस ऑफ कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस सिम्पल पॅच टेस्ट इज यूज्ड. आता काय केलं जातं पॅच टेस्टमध्ये, की जे केमिकल ॲलर्जिक रिॲक्शन काही लगेच कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर होत नाही आहे, तुम्हाला 24 to 48 तास नंतर होते आहे. मग नक्की कुठल्या केमिकलमुळे, नक्की कुठल्या मेटलमुळे तुम्हाला ही रिॲक्शन झाली आहे हे आधी कन्फर्म करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कुठली टेस्ट केली जाते, त्याला आपण म्हणतो पॅच टेस्ट. काय केलं जातं या पॅच टेस्टमध्ये, तर सिम्पली
जे जे तुम्हाला पॉसिबल केमिकल किंवा मेटल ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही ऑक्युपेशनमुळे किंवा जे कॉस्मॅटिक तुम्ही यूज करतात, तुम्हाला माहिती आहे किंवा एखादं ऑइंटमेंट तुम्ही फ्रिक्वेंटली यूज केलं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला डर्मॅटायटिसची रिॲक्शन झाली आहे, तर कन्फर्म करायचं आधी की नक्की तुम्हाला ही ॲलर्जिक रिॲक्शन कशामुळे झाली आहे. तर जेवढे जेवढे केमिकल्स आणि जेवढ्या आपण म्हणत मेटल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही येता, त्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या काय केले जातात, पॅचेस केले जातात आणि ते तुमच्या स्किनवर चिटकवून ठेवले, म्हणजे स्टिक करून ठेवले जातात. अँड देन अलाव इट टू केम इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन फॉर द 10 to 14 आवर्ससाठी ते तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं जातं. की जर समजा इंडिव्हिज्युअल सेन्सिटाईज्ड असेल, ज्याची तुम्हाला ॲलर्जी जर झाली असेल, सॉरी आपण म्हणूयात की तुम्ही त्या केमिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये प्रिव्हियसली आला असाल आणि जर तुम्ही सेन्सिटाईज्ड असाल, तर काय होईल, वेन द सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअल केम इन कॉन्टॅक्ट विथ द सेम ॲलर्जन, जर तो त्याच्या परत कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होतं, आपल्याला डर्मॅटायटिसचे सगळे सिम्पटम्स दिसतात. म्हणजे आपल्याला युजली वी ऑब्झर्व द मॅक्युअल्स ऑर पॅप्युल्स. मग तसंच या पॅच टेस्टमध्ये जेवढे केमिकल्स पॉसिबल आहेत की ज्याच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहात, ते सगळे टेस्ट केले जातात आणि त्याच्यानंतर या पॅच टेस्टमधून हे पॅच रिमूव्ह केले जातात. ज्या ज्या पॅचमधले ॲलर्जनसाठी तुमची बॉडी ॲलर्जिक असेल किंवा ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन झालेले असतील, तिथं तुम्हाला काय दिसतात, यू ऑब्झर्व द लिजन्स लाईक मॅक्युअल्स. मग जिथं ज्या ॲलर्जनमुळे तुम्हाला ॲलर्जी होती आहे, ते मॅक्युअल्स जिथं दिसतील, आपण म्हणूयात ज्या पॅचच्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतील, मॅक्युअल्स दिसतील, आपण म्हणूयात त्या ॲलर्जनसाठी तुम्ही काय आहात, ॲलर्जिक आहात. सो इफ पॉसिबल सिम्पली अवॉइड द कॉन्टॅक्ट विथ दॅट ॲलर्जन. समजा तुम्हाला कळालं की हेअर डायमुळे होत असेल, तर हेअर डाय यूज करणं थांबवा. एखाद्या ऑइंटमेंटमुळे होत असेल तर त्या ऑइंटमेंटचा यूज थांबवणं, हे एवढंच एक आपण काय करूयात, आपण म्हणू शकतो ह्याची ट्रीटमेंट आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस.